Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण एक नवीन सिरीज सुरू करतो आहोत ज्यामध्ये तुम्हाला डे 1 पासून 30 डेज पर्यंत 30 इंग्लिश व्हिडिओज मिळणार आहेत. स्टेप बाय स्टेप तुम्ही सहज सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकता आणि नुसतं समजूनच नाही घ्यायचंय तर थ्रू आउट द कोर्स आपण याची प्रॅक्टिस सुद्धा बोलण्याची करणार आहोत. त्यामुळे अजिबात कोणताही व्हिडिओ मिस करू नका. जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, ज्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप मिळत राहतील. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो आज आपण पाहणार आहोत डे 1 ज्यामध्ये आपण इंट्रोड्यूस युअर सेल्फ हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. जेव्हा आपण इंग्लिश बोलायला शिकतो तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी स्वतःबद्दल सांगता येणं गरजेचं आहे. ओके, सो या पूर्ण सिरीज मध्ये 30 डेज इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस आपण करणार आहोत. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्पीक कॉन्फिडेंटली विथ स्टेप बाय स्टेप गाईड पूर्ण मिळणार आहे. पूर्ण सगळे सिरीजचे व्हिडिओ तुमच्या लक्षात येतील, त्यामुळे तुमची सहज प्रॅक्टिस होईल. नाउ, वाय इज सेल्फ इंट्रोडक्शन इम्पॉर्टंट? ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट इम्प्रेशन मॅटर्स. ओके, व्हॉट एव्हर यू आर स्पीकिंग दॅट मॅटर्स अ लॉट. तुम्ही काय बोलतायत हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे पहिलं जे इम्प्रेशन आहे तुमचं ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर यूज इन इंटरव्ह्यूज, न्यू स्कूल, जॉब्स अँड ट्रॅव्हल्स. हे जे सेल्फ इंट्रोडक्शन आहे ते तुम्ही इंटरव्ह्यूज मध्ये यूज करू शकता. नवीन जर तुम्ही एका स्कूलमधून दुसऱ्या स्कूलमध्ये शिफ्ट होता आहात तिथे यूज करू शकता. जॉब साठी किंवा ट्रॅव्हल तुम्ही करता आहात, तुमच्याशी अनोळखी व्यक्तीबद्दल तुम्हाला अनोळखी व्यक्तीशी जर तुम्हाला स्वतःबद्दल काही सांगायचं असेल तेव्हा पण तुम्ही या सेल्फ इंट्रोडक्शनचा उपयोग करू शकतात. ओके, बूस्ट युअर कॉन्फिडन्स. सो जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल सांगता येतं तेव्हा आपला कॉन्फिडन्स हा नक्कीच बूस्ट होत असतो. त्यामुळे चला आज आपण आपला कॉन्फिडन्स एका नेक्स्ट लेवलवर नेऊया. ओके, so first of all I just wanted to tell you की स्ट्रक्चर ऑफ सेल्फ इंट्रोडक्शन. सेल्फ इंट्रोडक्शनचा ऍक्च्युअल स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा नेम. आपल्याला स्वतःचं नाव सांगायचंय. त्यानंतर एज, इट्स ऑप्शनल. जर तुम्हाला आवश्यक वाटतंय की त्या सिच्युएशनला सांगणं गरजेचं आहे तर सांगा, अदरवाईज नाही सांगितलं तरी चालेल. त्यानंतर सिटी, होमटाउन, तुम्ही कुठून आहात, तुम्ही कुठे राहतात हे तुम्हाला सांगायचं असतं. त्यानंतर फॅमिली, फॅमिली बद्दल तुम्ही सांगू शकता. तुम्ही कोण, किती जण आहेत, कोणाबरोबर तुम्ही राहतात याबद्दल तुम्ही सांगू शकता. त्यानंतर स्टडी किंवा जॉब, तुम्ही काय स्टडी करता आहात, तुम्ही स्कूलमध्ये आहात, 9th मध्ये आहात, 10th मध्ये आहात, किंवा तुम्ही जर जॉब करत असाल त्याबद्दल तुम्ही काय करता हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. त्यानंतर हॉबीज, आपल्या हॉबीज काय काय आहेत हे आपण इथे सांगणार आहोत. आणि लास्टला ड्रीम किंवा गोल. काही जर तुमचं ड्रीम असेल, गोल असेल आणि त्या सिच्युएशनला जर ते सूट होणारं असेल तर ते तुम्हाला सांगायचं आहे. चलो, नाव एक्झाम्पल सेंटेन्स. आपण पहिले जे 2 सेंटेन्स असतील त्याबद्दल डिस्कस करूया आणि बोलण्याची प्रॅक्टिस करूया. ठीक आहे, सो मी बोलेल त्यानंतर माझ्या मागून तुम्ही बोलायचं आहे. इथे माय नेम इज, इथे तुम्ही स्वतःचं नाव घ्यायचं आहे. माय नेम इज प्राची. माय नेम इज प्राची. आय एम फ्रॉम, सो तुम्ही कुठून आहात याबद्दल इथे तुम्ही तुमचं नाव घ्यायचंय, गावाचं. आय एम फ्रॉम पुणे, आय एम फ्रॉम मुंबई, आय एम फ्रॉम बँगलोर, वेर एव्हर यू आर फ्रॉम, you have to take the name of your city. My name is Prachi. I am from Pune. I live in Mumbai. Okay, एक तर तुम्ही म्हणू शकतात I am from Pune or you can say I live in Mumbai. So हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही यूज करू शकतात. कम ऑन, बोला, तुमचं नाव बोला.
माय नेम इज, पुन्हा एकदा बोला, माय नेम इज प्राची. तुम्ही तुमचं नाव घ्या. माय नेम इज, करेक्ट. आय एम फ्रॉम, तुमच्या सिटीचं नाव घ्या. आय एम फ्रॉम, व्हेरी गुड, आय एम फ्रॉम पुणे. ओके. नाव इथे आपण थोडक्यात घेतलेलं आहे की एक 7th स्टँडर्डचा मुलगा आहे आणि तो त्याचं इंट्रोडक्शन देतो आहे. ठीक आहे. सो नंतर तो म्हणणार, आय लिव्ह विथ माय पॅरेंट्स अँड ब्रदर. आय लिव्ह विथ माय पॅरेंट्स अँड ब्रदर. मी कोणाबरोबर राहतो. ओके. सो यू कॅन से एनिथिंग, मीन्स तुम्ही कोणाबरोबर राहतात हे तुम्हाला सांगायचं आहे. आय लिव्ह विथ माय फॅमिली, आय लिव्ह विथ माय पॅरेंट्स, आय लिव्ह विथ माय हजबंड अँड किड्स. ओके. चला बोला. आय लिव्ह विथ माय पॅरेंट्स अँड ब्रदर. येस. आय स्टडी इन क्लास 7. आय स्टडी इन क्लास 7. सो आता जर तुम्ही 9th स्टँडर्डला असाल, 10th स्टँडर्डला असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला बोलायचं आहे, आय स्टडी इन क्लास 9th. आय स्टडी इन क्लास 10th. देन जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही म्हणणार, आय वर्क ॲज अ टीचर. आय वर्क ॲज अ टीचर. आय वर्क ॲज अन इंजिनियर इन सो अँड सो कंपनी. ओके. सो इथे तुम्ही तुमचं एक जे इंट्रोडक्शन आहे आधी ते तयार करून घ्या. येस. आय वर्क ॲज अ टीचर. नेक्स्ट. नेक्स्ट तुम्हाला हॉबीज आणि ड्रीम्स बद्दल बोलायचं आहे. सो माय हॉबी इज पेंटिंग. माय हॉबी इज पेंटिंग. सो इथे तुम्ही म्हणू शकता, माय हॉबी इज पेंटिंग, डान्सिंग, whatever you like, you can say here. I like reading books. I like reading books. I want to become a doctor. I want to become a doctor. आता तुम्हाला काय बनायचं आहे ते तुम्ही इथे मेन्शन करायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. आय वॉन्ट टू बिकम अ फ्लुएंट इंग्लिश स्पीकर. सो व्हॉट यू वॉन्ट टू बिकम यू कॅन टेल हिअर. ओके. सो कम ऑन. तुम्ही एक नोटबुक घ्या आणि त्याच्यामध्ये स्टार्टिंग पासून तुमचे इंट्रोडक्शनचे पॉइंट लिहून घ्या. दॅट विल बी इझी फॉर यू. ओके. सो बोललात तुम्ही, करेक्ट. आता मी तुम्हाला स्टार्ट टू एंड सांगते की तुम्ही एक सॅम्पल इंट्रोडक्शन कसं बोललं पाहिजे. सो हॅलो, माय नेम इज प्राची. आय एम 14 years old. आता इथे जे आहे ते आपण घेऊया. I live in Nasik with my parents. I study in class 9. I like dancing and drawing. I want to be a fashion designer. Okay? So मला फॅशन डिझायनर बनायचंय पुढे. आता मी 14 वर्षाची आहे. मी नाशिकमध्ये राहते. मी 9th क्लासमध्ये आहे. तो जे बेसिक आहे ते. मग जर तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये जर वाटलं की इथे हे सांगणं पण इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही ते पण बोलू शकतात. ठीक आहे. बट ह्या बेसिक इंट्रोडक्शन, सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या कन्सिडर केल्या जातात. कमॉन. आता तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन यावरनं तयार करायचं आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये तुमचं इंट्रोडक्शन इथे लिहू शकतात. आणि जर त्यात काही मिस्टेक असेल तर मी तुम्हाला करेक्ट करेल. ओके. पण तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन लिहा आणि मोठ्याने बोला. ओके. तुम्हाला ही असाइनमेंट आहे की हे जे इंट्रोडक्शन आहे ते तुम्हाला मोठ्याने 5 वेळा बोलायचं आहे. Hello, my name is Priya. I am 14 years old. I live in Nasik with my parents. I study in class 9th. I like dancing and drawing. I want to become a fashion designer. Okay, so now you have to tell your self introduction. Come on. Yes. So अशा पद्धतीने हे शॉर्ट सेल्फ इंट्रोडक्शन आपण बघितलं. त्यानंतर आता आपण बघूया की वोकॅबलरी काय काय होती याच्यामध्ये, नवीन वर्ड्स कोणते कोणते कसे यूज होतात. तर आता हॉबी. हॉबी म्हणजे काय? छंद. माय हॉबी इज डान्सिंग. माय हॉबी इज पेंटिंग. माय हॉबी इज स्विमिंग. राईट. सो हॉबी म्हणजे छंद, जे विरंगुळा म्हणून आपण ज्या गोष्टी करतो ते. त्यानंतर ड्रीम. ड्रीम म्हणजे काय? स्वप्न.
My dream is to be a doctor. My dream is to be a content creator. So what is your dream? You have to tell that. त्यानंतर फॅमिली. फॅमिली बद्दल, फॅमिली म्हणजे काय? कुटुंब. आय लव्ह माय फॅमिली. फॉर एक्झाम्पल, आय लव्ह माय फॅमिली. त्यानंतर स्टडी म्हणजे शिकणे. आय स्टडी इन क्लास 8. आय स्टडी इन क्लास 9. वॉट एव्हर इट इज. ओके, तो हे छोटीशी वोकॅबलरी आपली होती या टॉपिक वरची. सो प्रत्येक वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहेत, त्यामुळे तुमची वोकॅबलरी वाढणार आहे. तुम्हाला मराठी सेंटेन्स, वर्ड सगळं लक्षात येणार आहे इथे. कम ऑन नाउ, प्रॅक्टिस टाइम. स्पीक युअर आन्सर्स लाऊड. आता तुम्ही जे आन्सर तयार केलं आहे, तुमचं नाव, तुमचं एज, तुमचं तुम्ही कुठे राहता, तुमचे काय ड्रीम्स आहेत, तर हे सगळं आहे ते मोठ्याने तुम्हाला बोलायचं आहे. ओके, सो आता मी तुम्हाला प्रश्न पण विचारते, तुम्ही उत्तर द्या. तुम्हाला जर ते कन्व्हिनियंट वाटत नसेल की नेमकं मी कसं बोलू, तर मी इथे काही क्वेश्चन्स विचारते आहे, तुम्ही त्याचे आन्सर्स कमेंट मध्ये लिहायचे आहेत. व्हॉट इज युअर नेम? कम ऑन, राईट युअर आन्सर. व्हॉट इज युअर नेम? तुम्ही लिहायचं आहे माय नेम इज युअर नेम. डन? कम ऑन, कम ऑन. हे खूप इंटरॅक्टिव्ह सेशन आहे, सो आय रिअली वॉन्ट यू टू इन्वॉल्व इन दिस. If you are only watching videos, it will not going to work. Yes, come on. Next, where do you live? Where do you live? तुम्ही कुठे राहता? Where do you live? I live in Mumbai. I live in Pune. So write your city name, your village name, whatever it is. Come on, write the sentence properly. Yes. What do you do? What do you do? म्हणजे तुम्ही काय करतात? I work as a teacher, or I am a student. I am studying in class 8, 9. हे तुम्ही लिहू शकता. तर तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहे हे कमेंट मध्ये लिहा. त्यानंतर व्हॉट आर युअर हॉबीज? व्हॉट आर युअर हॉबीज? सो कम ऑन, तुमच्या हॉबीज लिहा. My hobby is painting. My hobby is dancing. My hobby is playing a guitar. Yes, done? Come on. नेक्स्ट आहे व्हॉट इज युअर ड्रीम? व्हॉट इज युअर ड्रीम? त्याचं सेंटेन्स तुम्ही कसं करणार आहात? आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. कम ऑन, राईट युअर सेंटेन्स, राईट युअर ड्रीम. Very good. Okay, so good guys, you have completed the first um, program, first assignment, rather we can say. Now I have some homework for you. ठीक आहे, तर जर तुम्ही आत्ता लिहिलं नसेल तर तुम्हाला पुन्हा राईट युअर सेल्फ इंट्रोडक्शन इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन लिहायचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस करायची आहे 3 टाइम्स इन फ्रंट ऑफ द मिरर. ओके, 3 वेळा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे मिरर सोबत. आणि रेकॉर्ड युअर व्हिडिओ. ओके, so this is not optional, actually this is compulsory. रेकॉर्ड युअर व्हिडिओ. आपला जो फ्रंट कॅमेरा असतो मोबाईलचा तो चालू करायचा आहे आणि हे सेल्फ इंट्रोडक्शन तुम्ही रेकॉर्ड करा आणि तुम्ही मला फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला टॅग करू शकता, किंवा तुम्ही मला तुमचे व्हिडिओज पाठवू शकतात, व्हॉट्सअप वर पाठवू शकतात. ठीक आहे, सो आणि हा जर तुम्ही पूर्ण असाइनमेंट केली असेल तर आय कम्प्लिटेड डे 1 हे तुम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहायचं आहे. म्हणजे डे
टू जे असणार आहे ते तुम्हाला इझिली लक्षात येईल. आय होप तुम्ही बाय स्टेप हे 30 डेज जे आपले व्हिडिओज येणार आहेत ते कम्प्लीट करणार आहात. कारण की सहज सोप्या पद्धतीने आपण इथे इंग्लिश शिकत असतो, आणि जर तुम्हाला खरंच मनापासून इंग्लिश शिकायचं असेल, सो दिस इज द प्लेस वेअर यू कॅन लर्न इंग्लिश. ओके. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला वाटतंय तुमचे कोणी फ्रेंड्स आहेत त्यांना याची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. आणि आय इंट्रोड्यूस माय सेल्फ टुडे हे कमेंट करा. कोणाला तरी तुम्हाला हे स्वतःला इंट्रोड्यूस करून दाखवायचं आहे, किंवा जसं मी सांगितलं की जर कोणीच नसेल तर तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही मला पाठवू शकतात. ठीक आहे. येस. सी यू इन डे 2 माय डेली रुटीन. आपण डे 2 मध्ये माय डेली रुटीन बघणार आहोत, त्यामुळे लवकरच तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे. येस. सो रोज संध्याकाळी 8 वाजता आपले व्हिडिओ येणार आहेत. ओके. सो संध्याकाळी 8 वाजता तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. ओके. सो नाव इंग्रजी शिका सहज सोप्या पद्धतीने. हा आपला क्लास आहे, स्पोकन इंग्लिश कोर्स आहे, ज्यामध्ये आपण 3 महिने लाईव्ह ट्रेनिंग घेतो झूमवर. त्यानंतर स्पोकन इंग्लिश, व्होकॅबलरी, ग्रामर, पर्सनल अटेन्शन, लाईव्ह प्रॅक्टिस सेशन्स इथे घेतले जातात. त्यामुळे जर तुम्हाला माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि तुमचं सीट बुक करू शकतात नेक्स्ट कोर्ससाठी. ठीक आहे. नेक्स्ट बॅच आपली लगेचच सुरू होते. नेक्स्ट दर महिन्याला आपली नवीन बॅच सुरू होत असते. सो तुम्हाला जर नवीन बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर लगेच रजिस्ट्रेशन करा तुमचं आणि क्लास जॉईन करा. ओके. सो विदाउट वेस्टिंग टाइम, सी यू. बाय बाय. See you in the next video.